नमस्कार. मी शरद बाबुराव पाटील रोकठोक ठोकठोक डिजिटल मीडियामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. शेतीमालावर प्रक्रिया करणारे जे काही कारखाने त्यांना लायसन्स दिले जातात. कशासाठी आली लायसन्स पद्धती? कारखाना उभा करत असताना सार्वजनिक सुरक्षितता, आरोग्य हे धोक्यात येऊ नये. कारखान्यामुळं समजा काही कारखान्यामध्ये बॉयलर बसवलं जातं, त्याचा स्फोट होऊ नये, औद्योगिक सुरक्षा पाळली जावी, ह्यासाठी ही लायसन्स पद्धती चालू झाली. परंतु ह्या सत्तारूढांनी काही लोकांच्या ताब्यात हे कारखाने राहावेत यासाठी साखर नियंत्रण कायदे वगैरे असे सगळे आणून 25 किलोमीटरच्या आत एकच कारखाना काढता येईल, 25 किलोमीटरच्या अंतरावर दुसरे कारखाने काढता येईल, अशी सगळी व्यवस्था करून काही लोकांनाच हे साखर कारखाने काढता यावे याची व्यवस्था केली. की म्हणजे हे जे काही सत्तारूढ ह्या साखर कारखानदारांच्या दूध डेऱ्यांच्या माध्यमातून पुढे मोठे झाले, ह्या लोकांनीच ते करावं, बाकीच्यांनी करू नये. ह्या लोकांच्याकडे ती सत्तेची सगळी नाड्या सगळ्या सत्तेच्या कायम स्वरूपी राहाव्या ही व्यवस्था ही केलेली आहे. आणि 10 किलोमीटरच्या एरियात 5 कारखाने 10 कारखाने जर झाले तर कोणताही काही फरक पडत नाही. उलट ते प्रदूषण नियंत्रण मंडळाला एकाच जागेला कार्यालय करून त्याच्यावर नियंत्रण ठेवता येईल. परवाने देताना औद्योगिक सुरक्षावाल्यांना सगळे कारखाने एकत्र असल्यावर साखर कारखाने तिथं नियंत्रण करता येईल. माल हा जो आहे तो देशातनं काही जगातनं पण रेल्वेनं तिथं आणता येईल सगळ्यांना. आणि रेल्वे वाहतूक स्वस्त आहे हे सगळं माहित आहे. साखर कारखानदारे जे आहेत ते प्रत्येक 25 किलोमीटरला प्रदूषण करत बसतात. त्याच्याऐवजी एकाच जागेला सगळी जसं केमिकल झोन केलाय चिपळूणला, तर साखर कारखाना झोन करून ते सगळे एकत्र आणले पाहिजे आणि कुणालाही लायसन्स दिलं गेलं पाहिजे, ही व्यवस्था झाली पाहिजे. आणि यासाठी विचार झाला पाहिजे. सगळ्या येणाऱ्या सरकारांनी एकाच कुठल्या तरी घराण्याची घराणीशाही होऊ नये म्हणून ते किलोमीटरची जी अट आहे ती काढली गेली पाहिजे. लायसन्स द्यावं, पण ते सगळ्यांना लायसन्स देऊन कारखाने काढायची परवानगी दिली पाहिजे. तरच यामध्ये पुन्हाही कुणाची घराणीशाही, कुणाचं पूर्वी राजेशाही होती, आता ही घराणीशाही कुणाची होऊ नये याकडं लक्ष दिलं गेलं पाहिजे सगळ्यांना. लायसन्स पद्धती असल्यामुळं हे लायसन्स ज्यांच्याकडे आहे, म्हणजे समजा 25 किलोमीटर आता ह्या लोकांचे जे साखर कारखाने मोठ्या लोकांचे आहेत, हे लोक एकमेकाच्यात साखळी करतात आणि ते शेतमालाचा दर ठरवतात. हा शेतमालाचा दर ठरवताना दरवर्षी आंदोलन, हे जे शेतकरी संघटनेचे नेते, काही नेते म्हणतात की लायसन्स पद्धती रद्द करा आणि प्रत्येकाला लायसन्स पद्धती रद्द करा असं म्हणण्यापेक्षा प्रत्येकाला लायसन्स दिलं पाहिजे, मागील त्याला लायसन्स दिलं पाहिजे. लायसन्स पद्धती पाहिजेच, पण प्रत्येकाला लायसन्स दिलं पाहिजे. हे करणं आवश्यक आहे की ह्यामुळे ही जी साखळी जी आहे ती तुटून जाईल आणि कोण जो दर चांगला देईल त्याला माल जाईल. ज्याचा कारखाना दर देणार नाही, योग्य शेतकऱ्याला तोलाई करणार नाही, वजन काट्यात वजन मारणार नाही, त्याच्याकडे माल नक्कीच शेतमाल जाईल. आणि जो ह्या नकारात्मक काम करत असेल त्याचा कारखाना बंद पडू देत ना. पण म्हणून लायसन्स हे दिलं पाहिजे. काही लोकांच्याच ताब्यात हे जे साखर कारखाने दूध संघ आहेत हे झालं नाही पाहिजे, याची खबरदारी घेणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांचे काही नेते आंदोलन करतात, ऊस ज्यावेळी कारखान्याला जातो त्यावेळी आडवाआडवी करतात, त्यामुळं शेतकऱ्याचा बऱ्याच ठिकाणी तोटा होतो. ऊस अडवण्यापेक्षा साखर कारखान्यात साखर तयार झाल्यानंतर ती व्यापाऱ्यापर्यंत जाऊ नये यासाठी जर आंदोलन शेतकरी नेत्यांनी उभी केली तर फार चांगलं होईल. शेतकऱ्याचा जो माल आहे तो वर्षभराच्या पुढे जर जायला लागला, ऊसाचं उत्पादन समजा परिपक्व ऊस झालाय आणि तो तसाच जर शेतात राहिला तर शेतकऱ्याला वाईट वाटणं. आंदोलन करताना सुद्धा शेतकऱ्याला वाईट वाटतं की आपलंच उत्पादन आपण प्रक्रिया करेपर्यंत रोखायला लागलोय आणि त्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान होते. प्रक्रिया झाल्यानंतरचा माल या शेतकरी नेत्यांनी अडवा तर ते आंदोलन सक्सेसफुल होईल. दरवर्षी शेतकऱ्यांच्याकडून आंदोलने करून घ्यायची, आपलं राजकारण करायचं, हे धंदे शेतकरी नेत्यांनी बंद केले पाहिजे. एकदाच त्यांचं आंदोलन असं झालं पाहिजे की पुन्हा आंदोलन करायला लागू नये. संघाकडे दूध आल्यानंतर दुधाचे टँकर मुंबईला जातात त्यावेळी अडवलं तर ते आंदोलन चांगलं होईल. किंवा दुग्ध पदार्थ बाहेर पडू द्यायचे नाहीत कारखान्यातनं, त्यावेळी ते आंदोलन करा. पण दूध
दूध डेअरीपर्यंत जाताना रोखणं हे चुकीचं होणार आहे. आणि हे दूध तुम्ही कारखान्यात जाऊन दिल्यानंतर आंदोलन करणं योग्य होईल. पण हे लोक पुढे म्हणतील की कारखानदारांनी दूध घ्यायचं बंद केलं, पुढे जात नाही तर मग परत शेतकऱ्याचा तोटा होईल. दूध टिकायसाठी इन्फ्रास्ट्रक्चर तर सरकारनं केलंच पाहिजे आणि हे आंदोलन संघाच्या पातळीवर झाली पाहिजेत, शेतकऱ्याचा माल गेल्यानंतरच्या पातळीवर झालं पाहिजे, याची दक्षता घेतली पाहिजे. असेप्टिक पॅकेजिंग दुधाचं केलं तर दूध एक एक वर्ष टिकू शकतं आणि असेप्टिक पॅकेजिंगची एक वेळा ग्राहकांना सवय लागली तर त्याच्या वासाचा वगैरे जास्त फरक पडत नाही. जर असेप्टिक पॅकेजिंग केलं आणि त्या दुधाच्या नमुन्यात जर भेसळ आढळली तर ती भेसळ चेक करता येईल असेप्टिक पॅकेजिंग केल्यामुळे. त्यामुळे या दुधामध्ये भेसळ रोखलं जाईल. दुधामध्ये गाईचं दूध आहे का म्हैशीचं दूध आहे हे असेप्टिक पॅकेजिंगचा जो पॅक आहे तो एखाद्या प्रयोगशाळेत पाठवला तर तो चेक करता येईल. हे असं काय होऊ नये म्हणून हे असेप्टिक पॅकेजिंग ची यंत्रणा जी आहे जी झाला सरकारनं 100% सबसिडी देऊन प्रत्येक गावात उभी केली पाहिजे की शेतकऱ्याचा माल डायरेक्ट ग्राहकापर्यंत विकू शकला पाहिजे किंवा सरकारमार्फत तो ग्राहकापर्यंत विकू शकेल अशी व्यवस्था करणं शक्य आहे. परंतु हे असेप्टिक पॅकेजिंगची गावात सोय करून दिली प्रत्येक शेतकऱ्याला डायरेक्ट तर हे दूध संघ आणि दूध सम्राट सगळे जमिनीवर येतील. म्हणून असेप्टिक पॅकेजिंगच्या दुधावर भर भारतात दिला जात नाही. असेप्टिक पॅकेजिंग फार मोठ्या प्रमाणात केलं आणि सगळे दूध जर आपलं असेप्टिक पॅकेजिंग झालं तर त्या पॅकेजिंगचा खर्च आणि ते मशिनरीचा जो भांडवली खर्च प्रत्येक लिटरवर फार अत्यल्प होईल आणि तो अत्यल्प होईल. आणि हे असेप्टिक पॅकेजिंगचं मटेरियल आहे ते रिसायकलिंग पण करता येतंय. त्यामुळं दुधावर कंट्रोल राहील. एक भेसळमुक्त दूध एक वर्षाचं एक माणूस एक कुटुंब एक वर्षाचं दूध आपल्या घरात नेऊन ठेवू शकतो. त्यामुळे त्याचा जो दररोज वितरण करायचा खर्च आहे तो पण कमी होईल.